नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। आज आपण 2 बटाट्यांपासून एक छान कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत। त्यासाठी बटाटे लागणार आहे, कांदा घेतलेला आहे, आपण कॉर्नफ्लॉवर घेतलंय, मटार घेतला, एक गाजर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून छान। आपण आता हे अर्धी वाटी मटार घेतले, हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाफळून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं आपण हे फक्त गरम करून घेणार आहोत। याचा फक्त कच्चेपणा कमी करण्यासाठी हे करणार आहोत। आता ह्याला पाण्याला छान उकळी आलेली आहे। 2 मिनिटात हे आपण काढून घेणार आहोत। सॉफ्ट झाले की लगेचच काढून घ्यायचे आहे आपल्याला मटार। हे फार टेस्टी आणि क्रंची अशी डिश बनते ही। आता आपण मटार काढून घेतले आहे, थंड होऊ द्यायचे आहे। ते थंड झाले की मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। फारही बारीक करायचे नाहीये। हे प्लस मोडवर मिक्सर ठेवून जाडसर हे बघा या टाइप मध्ये आपण मटार बारीक करून घेतले। पॅन मध्ये आपण थोडंसं तेल घेतलं आहे 2 चमचे। त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घेणार आहोत आपण। आता अर्धा चमचा जिरे आहे हे। एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो सुद्धा छान असा तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आता कांदा फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये गाजर टाकून घेतलंय। एक गाजर छोटं बारीक चॉप करून घेतलंय। 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी आणि 1 चमचा मॅगी मसाला टाकलेला आहे। मॅगी मसाल्याऐवजी आपल्याला कुठलाही मसाला आवडत असेल तो आपण टाकू शकतो येथे, पण लहान मुलांना मॅगी मसाला आवडतो त्यामुळे मॅगीची टेस्ट आवडते म्हणून आपण हा मसाला टाकलाय। आता जे मटार आपण बारीक करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी येथे, अर्धा चमचा मीठ टाकून छान असं मिक्स करायचं आहे। हे आपण किती प्रमाणात हे मिश्रण तयार करणार आहोत त्यानुसार आपलं मीठ कमी जास्त होऊ शकतं। आता हे मिश्रण तयार झालंय, काढून घेऊया एका प्लेट मध्ये। हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। हे बघा सर्व आपण प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे उकडलेले बटाटे आहे, यामधले 2च बटाटे आपण इथे बारीक करून घेणार आहोत किसणीच्या साहाय्याने, म्हणजे त्याचे लम्स राहणार नाही आणि आपली जी टिक्की आहे ती फुटणार नाही। एकदम बारीक मॅश करून घ्यायचे आहेत हे एक एक करून। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता हे बटाटे आपले किसून झाले, यामध्ये चवीपुरता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय आपण आणि 3 चमचे येथे मी कॉर्नफ्लॉवर सुद्धा घातलेला आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे आपली जी टिक्की आहे ती फार छान अशी क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे आणि आपण जेव्हा हिला तेलात तळणार आहे तेव्हा ते मिश्रण सुटणार नाही। छान असं बॉन्डिंग करायचं काम करतं कॉर्नफ्लॉवर, आपली टिक्की फुटत नाही। आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आपलं पीठ छान असं बटाटा मॅश करून मिक्स करून झालाय। आता छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहे याचे आणि अशी वाटी तयार करायची आहे। फारही पातळ करायचं नाहीये हे, नाही तर आपलं मिश्रण टिक्की फुटून मिश्रण बाहेर येण्याची शक्यता असते। हे बघा आपल्या आवडत्या कुठल्याही भाज्या आपण यामध्ये ऍड करू शकतो। आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मटारचं ते चमच्याच्या साहाय्याने टाकून घ्यायचं आहे आणि असं पारी अशी बंद करत चालायची आहे हळूहळू। सर्व बाजूंनी सारखं असं आपल्याला हे गोल गोल वळवत चालवायचं आहे। वरती वरती हे मिश्रण असं ओढत चालायचं आहे। कुठेही फुटता कामा नाही हे, नाही तर आपण तेलात तळत असताना मिश्रण सर्व बाहेर येण्याची शक्यता असते। छान असं पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी हे बघा आपल्याला आवडत असेल तर गोलही आकारात आपण हे तळू शकतो, पण मी थोडासा चपटा आकार दिला आहे इथे टिक्कीचा याला। आता हे सर्व टिक्की आपल्या तयार करून झालेल्या आहेत। याला अजून छान टेस्टी क्रंची बनवण्यासाठी आपण पुढची स्टेप करणार आहोत। इथे मैदा घेतलेला आहे 3 चमचे मी, थोडंसं अर्धा चमचा पाव चमचा मीठ टाकून घेतला। आता ह्याची स्लरी तयार करायची आहे आपल्याला। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मैदा पाण्यामध्ये आपल्याला। कुठेही मैद्याच्या लम्स राहता कामा नये। छान असं मिक्स झालंय आपलं। आता यामध्ये आपण 3 चमचे
आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहे। इथे ब्रेड जे असतात आपले सँडविच ब्रेड ते मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे हे, आणि झटपट आपले ब्रेड क्रम तयार झालेले आहे फ्रेश। आता ही टिक्की जी आहे ही मैद्याच्या मिश्रणात अशी गोळून घ्यायची आहे छान, आणि ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घ्यायची आहे। यामुळे आपली टिक्की फार क्रंची, क्रिस्पी आणि टेस्टी लागते। लहान मुलांनाही असले चटपटीत पदार्थ फार आवडतात आणि झटपट बनवून तयार होते। आता सर्व टिक्कीला आपलं ब्रेड क्रम्स लावून झालेले आहे। आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आपण। आता एक एक करून टिक्की यामध्ये आपण तळून घ्यायची आहे। टिक्की तळत असताना आपण गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर ती पटकन जळण्याची शक्यता असते बटाटा असल्यामुळे। मंद आचेवर छान खरपूस असं तळून घ्यायचं आहे। गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं। एक एक करून छान असं टिक्की आपल्याला तळून घ्यायचे आहे। येथे फार झटपट होणारी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते। घाईच्या वेळेला आपण पटकन तयार करू शकतो। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे छान छान येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।